खेड तालुक्यात बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट। वाकी बुद्रुक बिरदवडी शेल पिंपळगाव येथे 3 वेगवेगळ्या घटना। 2 भक्तांचा मृत्यू, दोघांचं शोध कार्य सुरू। वाकी बुद्रुक गावामध्ये प्रियदर्शिनी शाळेजवळ असलेल्या भामा नदीमध्ये 21 वर्षाचा अभिषेक भाकरे आणि 28 वर्षीय आनंद जयस्वाल बुडाले। अग्निशमक दल शोध कार्यात एकाचा मृतदेह मिळाला, दुसऱ्याचं शोध कार्य सुरू। शेल पिंपळगाव येथे नदी पात्रात गणेश विसर्जनासाठी गेले असता रवींद्र चौधरी हे 45 वर्षीय गणेश भक्त पाण्यात बुडाल्याची माहिती। बिरदवडी येथे 35 वर्षीय संदेश निकम या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू। ढोल ताशा आणि डीजेच्या दणदणाटात पारंपरिक वाद्याच्या गजरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप। 11 दिवसांच्या आनंद आणि उत्सवाची मंगलमय वातावरणात सांगता। फुलांची उधळण आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटात विघ्नहर्त्या बाप्पाचं विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। गणेश भक्तांचा उत्साह शिगेला। महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईच्या कुलसचिवपदी मूळ खरपुडी बुद्रुक गावचे डॉक्टर प्रकाश चौधरी यांची नियुक्ती। प्राध्यापक प्रताप सिंग साळुंके यांच्याकडून स्वीकारला पदभार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बिझनेस लॉ या अभ्यास मंडळावर ते गेली 20 वर्ष कार्यरत असून वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे ते सदस्य म्हणून होते कार्यरत। राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात माध्यमिक शिक्षण तर हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण। त्यांच्या नियुक्तीचं सर्व स्तरातून होतंय कौतुक। श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे धोका। शिरूर भीमाशंकर मार्गावर धुवली जवळ जलवाहिनी तुटल्याने रस्ता खचला। धोकादायक खड्ड्यामुळे अपघाताला निमंत्रण। प्रवासी, पर्यटक आणि दुचाकी स्वारांचा जीव धोक्यात। सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवले राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे बोट। धोकादायक रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्यातर्फे महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक लतीफ शहा यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानित। महात्मा गांधी विद्यालयाच्या बाफना रंग सभागृहामध्ये शिक्षक दिनानिमित्त शिक्षक आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, माजी सरपंच शांताराम कुमटकर, महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्य संध्या कांबळे, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक गणेश कुमटकर, व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल भोर, जी र शिंदे, दगडू पिगळे, प्राथमिक शाळा जालिंदर नगरचे दत्तात्रय वारे गुरुजी, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे, सचिव निलेश गवते, रोटरियन्स, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची उपस्थिती। खेड तालुक्यातील इस्रो आणि नासा संस्थेस भेट देण्यासाठी निवड झालेल्या 6 प्रज्ञावान विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचाही गुणगौरव। जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत आळंदीच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश। 3 विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड। वैयक्तिक गायन स्पर्धेत कार्तिकी यादव या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक, तर स्वरवादनातून अर्थात हार्मोनियम मध्ये पद्मनाभ भगुरे आणि तालवादनातून म्हणजेच पखवाज मध्ये चैतन्य कोठेकर या विद्यार्थ्यांनी गाठले अव्वल स्थान। तर समूह गान स्पर्धेत कार्तिक मोटकुळेला द्वितीय क्रमांक। जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या 3 विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर झाली निवड। जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था पुणे, पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका माध्यमिक विभाग यांच्या वतीने आयोजित कला उत्सव 2025 मध्ये एकूण 12 कलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।